नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला बाजारामध्ये मिळणाऱ्या बर्गरपेक्षाही सुंदर, शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असं आपण रव्याचं बर्गर कसं बनवायचं ते सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, कमी वेळेत कमी साहित्याचा वापर करून शरीरासाठी अत्यंत हेल्दी असे बर्गर बनवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये आता आपण रवा घेऊया। मी 2 वाट्या इतका रवा घेतलाय। तुम्हाला जितपत बर्गर बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही रवा घेऊ शकता। मी पावशेर रवा घेतलाय। रवा घेताना जो आपल्या घरामध्ये रेग्युलर रवा असेल तो रवा घ्या। त्याच्यामध्ये आता आपण दही घालूया। मी 2 वाट्या इतकं दही घातलंय। दही घालताना आंबट दही घाला, त्याने हे बर्गर खायला खूपच टेस्टी असे लागतात। त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया, थोडंसं अर्धा कप इतकं पाणी घातलंय। पाणी हे जास्त पण लागू शकतं, मिश्रणाच्या अंदाजानुसार। चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं व्यवस्थित भिजून देऊया। हे बघा 10 मिनिटं झाले, आता आपण झाकण काढले। आपलं मिश्रण किती छान फुललं तुम्ही बघू शकता। आंबट दही असल्यामुळे मिश्रण पटकन फुललं जातं। ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि दळून घेऊया। दळताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, जसं मिश्रण असेल तसंच दळून घ्यायचंय। या पद्धतीचं मिश्रण दळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण। दळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 2 टोमॅटो किसून घेतले, त्याला घालून घेऊया। तुम्ही बारीक चिरून घेतले तरीही चालेल। 2 मध्य आकाराचे गाजर किसून घेतले, त्याला पण घालून घेऊया। हे बघा आता आपण कांदे किसून घेतले, तुम्ही बारीक कट करून टाकला तरीही चालेल, परंतु किसल्याची टेस्ट खूपच छान येते। त्याच्यामध्ये 2 शिमला मिरची बारीक किसून घेतल्या, त्याला पण घालून घेऊया। भरपूर सारी कोथिंबीर घालूया। हिरव्या मिरच्या बारीक दळून घेतल्या, गरजेनुसार त्याला घालून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने मिक्स करून घ्या। याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे ज्या बी आवडतीच्या भाज्या असतील तुमच्या त्या घातल्या तरीही चालेल। आपलं मिश्रण तयार झालंय। एकीकडे आपण आता तडका पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ। गरम झाल्यानंतर 1 चमचा इतके तीळ घालूया। तीळ हे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घातले तरीही चालेल। आता आपण हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं टाकून घेऊया। गॅस हा कमीच ठेवा, कमी गॅसवरच आपल्याला हे बर्गर बनवायचं आहे। त्याच्यावरती झाकण ठेवूया। एका बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया। एका बाजूने भाजल्यानंतर त्याला आता आपण उलट करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। या पद्धतीने उलट करून घ्या। चिटकत असेल तर व्यवस्थित तयार झालेलं नाही समजा आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्या। या पद्धतीने भाजून घ्या, ते व्यवस्थित भाजल्या जातं। जितकं व्यवस्थित भाजल्या जातं तितकं खायला चविष्ट असं लागतं। त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि दुसरी पण बाजू व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा आपलं गरमागरम रव्याचं बर्गर तयार झाले। अत्यंत पौष्टिक असं बर्गर आज मी तुम्हाला दाखवलंय। नक्की या पद्धतीने करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व मुलांसाठी या पद्धतीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रवा बर्गर तर नक्की बनवून द्या। हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाल्लं तर खूपच टेस्टी लागतं, किंवा असं जरी खाल्लं तरीही छान लागतं। हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे, खोबऱ्याची हिरवी चटणीचा व्हिडिओ बघून तुम्ही या पद्धतीची चटणी बनवू शकता। अतिउत्तम अशी चटणी लागते। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।